हे विषय जया ते नाकळती, तया सुख दुःखे न पवती, आणि गर्भवास संगती नाही तया. मागच्या वेळेस ही ओवी जवळपास संपली. सुख आणि दुःख जरी आले तरी आपल्याला त्याचे दुःखभोग आणि सुखभोग दुःखी किंवा सुखी करू शकले नाहीत. मनावर त्याचा कुठलाही परिणाम नाही झाला तर गर्भवासामध्ये येणे नाही. त्याचं कारण असं, गर्भवासामध्ये यावं लागतं याचा अर्थ असा की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा पुन्हा यावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. कुठल्याही प्राण्याच्या असो, पक्ष्यांच्या असो, कुठलेही असो, त्यांच्या गर्भात जावं लागतं. त्या योनीतल्या त्या मातेच्या. पुन्हा जन्म घ्या, पुन्हा मरा, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा मरावा. आणि गर्भव्यासाच्या यातना प्रचंड असतात. गर्भवास अतिशय खराब असतो. आपल्याला त्याचे अनुभव नसतात. अनंत जन्माचा प्रवास करून आलेला जीव ज्यावेळेस मातेच्या गर्भामध्ये प्रतिष्ठापित होतो, त्याला त्याची पूर्वजन्माची पूर्ण आठवण असते. गर्भामध्ये संपूर्ण आठवण असते. आणि गर्भामध्ये आल्यानंतर पूर्ण आठवण राहते. पण इतका उकाडा असतो, इतकी आग असते की भाजून निघतो तो जीव. नाजूक जीव अतिशय भाजून निघतो, तडपतो, परेशान होतो. एसीची हवा, कूलरची हवा त्याला तिथे मिळत नाही. 7-8 महिने त्याला उकडावं लागतं. उकडलेलं असतं. उकडलेल्या परिस्थितीत तो असतो. परेशान असतो तो जीव. आणि माता काहीही खाते, काही कल्पना करते. पण त्यावेळेस म्हटलंय की गर्भावरती संस्कार चांगले झाले पाहिजेत, असं आत्ताचं सायन्सही मान्य करतं. पूर्वीचं तर सायन्स मान्य करतंच, आध्यात्मिक. आताचंही सायन्स मान्य करायला लागले. भक्त प्रल्हाद पोटामध्ये असताना हिरण्याकश्यपूचा तो पुत्र आहे. पण माता कयाधू ही अतिशय धार्मिक, तपस्विनी आणि पतिव्रता आहे. तरी त्या बालकाला चांगले संस्कार व्हावेत म्हणून तसे इंद्राणी तिला पळवून नेत असताना नारद आडवे येतात. भगवान नारद तिची सोडवणूक करतात. इंद्राला म्हणतात, मी श्राप देईल तुला, सोड तिला. सोडल्यानंतर नारद मायावी आश्रम निर्माण करतात. 9 महिने नारद त्या आश्रमामध्ये त्या बालकावरती संस्कार करतात. नारदांच्या तपश्चर्येच्या अल्फा किरणांच्या सानिध्यात ती माता त्या बालकाला पोटात वाढवते. आणि उपदेश गर्भातच होतो की ज्यामुळे तो बाहेर आल्यानंतर प्रल्हाद एकदम भक्त बनतो. एकदम भक्त बनतो. ही थिअरी अभिमन्यूचा मुलगा अभिमन्यू हा गर्भामध्ये भगवान कृष्ण
चक्रव्यूह कसं तोडायचं हे सांगत असताना झोप लागली बहिणीला. आणि त्यावेळेस तो हुंकार आतून देत होता, तो शिकून घेतलं त्याने. पण तोडायचं कसं नाही सांगितलं, घुसायचं कसं सांगितलं. गर्भामध्ये तो शिकला. आता असं म्हणतात, मुलगा जन्मल्यानंतर एका मिनिटाला जवळपास 2 लाख सेल्स निर्माण होतात त्याच्यामध्ये. आणि ते सगळे संस्कार ते ग्रहण करतात ते सेल्स. म्हणून आता लहानपणापासूनचे संस्कार नव्हे, गर्भारपणापासून संस्कार असावे लागतात. म्हणून अध्यात्माने म्हटलंय, सध्याचं सायन्सही म्हणतं, बाईला प्रसन्न ठेवा, चिंतेमध्ये नसावी ती. गर्भारपणी क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याच्यापासून ती दूर पाहिजे. सासासुरांचे भांडणं नसावेत. वाईट पिक्चर पाहू नये, कारण तो जीव प्रकाश देखील इंद्रियांच्या सर्व माध्यमातनं तो जीव अवग्रहण करतो संस्कार. माता जे जे पाहते ते बालकांच्या मनाच्या अंतरपटलावर ते फिक्स होऊन जातात. ते चित्र अंकित होतात आणि ते भोगावे लागतात. आणि माता 24 तास चांगल्या सहवासात पाहिजे. तिला जितके रोग असतील, डॉक्टर म्हणतात खूप खा, त्यावेळेस जास्त खाल्लं त्या जीवाला फार भोगावं लागतं. सतत चरणारी माता, चरू नये असं नाही, लागतं, पण आपल्या चरवंतर्पणच्या माध्यमातून खाल्लं तर शुद्ध रक्त त्या मुलाला जाईल. पण तेही आजार, मातेचे आजार मुलाला भोगावे लागतात. आणि अशा रीतीनं सर्व प्रकारचं त्याला संस्कार प्लस आतमधली गरमी उकडून काढते. वाईट संस्कार असले तर तो तेही हे करतो. आणि बाहेर येताना ज्यावेळेस तो मुलगा योनीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, तो स्वतः प्रयत्न करतो, माता करत नाही. लक्षात घ्या. इतका परेशान असतो तो जीव, स्वतः प्रयत्न करतो की एकदाच बाहेर पडलं पाहिजे. फोर्सफुली त्याला जे शॉक बसतो त्याची मेमोरी पूर्वजन्माची संपते. त्याला दणके बसतात, शॉक बसतो, पूर्वजन्माची मेमोरी संपते त्याची, त्या बालकाची. आणि पूर्वजन्म एकदा संपला आणि बाहेर आल्यानंतर कित्येक दिवस हा बालक, काहींचा बालक 1 महिना 2 महिने कंटिन्युअस झोपतात पहा. इतकी त्याची प्रचंड ऊर्जा क्षीण झालेली असते त्या बालकाची गर्भामध्ये. प्रचंड ऊर्जा क्षीण झालेली असते. दमतो तो, इतका दमतो की थकलेला असतो. म्हणजे इतका हा ऊर्जावान मुलगा थकल्यानंतर सतत झोपतो. याच्यावरून गर्भारपणाचे दुःख किती वाईट आहेत हे सती मदाल सेनी देखील आपल्या बाळाला सांगितलं. अरे 9 मास उदरात राहिल्यानंतर विष्ठा देखील तोंडात जाते, त्याच्या मलमूत्राच्या घाणीत राहावं लागतं. एक प्रकारचा नरक येतो, त्याच्यामध्ये निवास करावा लागतो, वास करावा लागतो. आणि त्यामुळे इथे भगवान ज्ञानेश म्हणतात की गर्भवासाची संगती पुन्हा गर्भामध्ये येणे नाही. मग काय होतं, समजा त्याला यायचं असेल, अयोनी संभव येऊ शकतो. योनीतून नाही बालक होऊन पडावं, कोणी उचलतं, त्याचं संगोपन करतं. दुसरा एक प्रकार आहे,
फॉल्स गर्भ कृष्णासारखा दाखवायचा, त्याच्यातनं यायचं. तिसरा प्रकार आहे आपण सक्षम बनून यायचं, फार त्रास होऊ नये. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकाराम म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सुखे घाल, सुखे घालचा अर्थ फार वेगवेगळे होतात. सुखे घाल म्हणजे लाईनमध्ये जरी मनुष्य देहाच्या लागले, होऊ शकतं काही हजार वर्ष निघून जातील लाईनमध्ये. तुमचा नंबर केव्हा नशिबाने येईल माहिती नाही. मानवदेह जरी मिळणार असेल लगेचच मिळेल असं नाही, जरी तुम्ही पुण्यवान असला तरी. पुन्हा कुठली माता असेल तेही माहिती नाही. सुखाने घाल म्हणजे आम्हाला इझी गोईंग जन्म दे, आमचा नंबर लाव. एक. दुसरं, गर्भामध्ये देखील सुखाने ठेव असा अर्थ आहे. फार त्रास होईल असं नको. मग ती माता चर्वंतरपंची पाहिजे, देहशुद्धीची झालेली पाहिजे, सगळे संस्कार युक्त पाहिजे, फार त्रास झाला न पाहिजे. तिच्या मनामध्ये असलेले सुखदुःखाचे आवेग नसले पाहिजेत. तिच्यामध्ये ओरिजिनल डिफेक्टिव्ह बॉडी किंवा रोग नसले पाहिजेत. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, कारण आम्हाला यायचं आहे. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. अरे युगायुगा करता आम्हाला जन्म घ्यायचा आहे म्हणून मोक्षपद नको म्हटलंय आम्ही, आम्हाला यायचं. आणि म्हणून विषयामध्ये विषय उपभोगत असताना, भोग उपभोगत असताना भोगानी आपल्याला उपभोगू नये. जसं दारू पिण्याची चटक लागली की दारू शिवाय जमत नाही, दारू आपल्याला भोगते. आधी आपण दारूला भोगतो, नंतर दारू आपल्याला भोगते. म्हणून भोगाने आपल्याला भोगू नये अशी स्थिती उत्पन्न जर झाली आणि विषयांमध्ये आपण केव्हाही अलिप्त आहोत आणि केव्हाही सोडून देऊ शकतो अशी स्थिती एकदा निर्माण झाली की प्रश्नच नाही. एक छान उदाहरण आहे विषय उपभोगाचं. कधीतरी येईल, नाही तर नंतर कधीतरी सांगू, काही गरजही नाही आता. पण विषय उपभोगत असताना देखील विषयानी आपल्याला उपभोगू नये, भोगानी आपल्याला उपभोगू नये आणि सुखदुःखांचे द्वंद्व लहरी आमच्या मनावर कुठल्याही परिणाम करू नये अशी स्थिती आली तर भोग जरी आम्ही भोगले तरी आसक्ती नाही, सुखदुःखाचे द्वंद्व आम्हाला काही करू शकत नाहीत. अशा स्थितीत गर्भवास नाही, मुक्त म्हणून झालो. म्हणून योगी भोगतो, भोगी भोगतो, दोघेही विषय भोगतात. पण हा अलिप्त असतो, भोग भोगून ब्रह्मचारी राहतो. आणि याला विषय भोग भोगतात, याला गोळसवतात, याची इंद्रियातली शक्ती क्षीण करतात. अर्जुना असा हो असं म्हटलंय. तो नित्य कर्म पार्था, तो नित्य रूप पार्था, ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. तो नित्य रूप पार्था जो देह संघात या विषयांच्या तावडीत सापडत नाही. पार्था तो साधक पूर्ण ब्रह्मरूप आहे असे ओळख. लक्षात घ्या.
जो देह संघात या विषयांच्या तावडीत सापडत नाही, म्हणजे विषय ज्याला भोगीत नाहीत हा विषयाला भोगतो, भोगतोही नाही, भोगत असताना उपयोगापुरता भोगतो, बाकी संयम आहे आणि कंट्रोल भोगत नाही. जो देह संघात, कोणता संघ म्हणजे जो नित्यरूप पार्थ ओळखावा सर्वथा. बाप्पासाहेबांनी शब्द संघ दिला. संघ म्हणजे ज्या वेळेस जन्म होतो बालकांचा, त्यावेळेस हा प्राण पहिल्यांदा घेण्यात येतो, असा दीर्घ श्वास. बालक ज्यावेळेस जन्मतो, आता जन्मी वेळ कोणती असं म्हटलेलं आहे बरं का. परेशान आहेत अजूनही ज्योतिषी, जन्मवेळ कोणती धरावी. बालक नाळ कापल्या जाती ती जन्मवेळ, की बालक टह्या टह्या करतं ती जन्मवेळ. काही जण नाल कापली की जन्मवेळ डॉक्टर लिहून ठेवतात. नाही, ज्या वेळेस बालक पहिला श्वास घेतो ती जन्मवेळ. आणि तो दीर्घ श्वास इतका घेतो की त्याचा प्राणाचा संबंध उपप्राणाशी होतो. नाग, कर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत. पंचप्राण कोणते? प्राण, अपान, व्यान, उदान, समान. पुन्हा पहा, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 प्राण. 5 उपप्राण नाग, कुर्म, क्रकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण. नाग, कुर्म, क्रकल, देवदत्त आणि धनंजय ह्या प्राणाचा 5 उपप्राणाशी संग होतो की टह्या टह्या सुरू होतं, जन्म झाला. हा संग जोपर्यंत आहे तो नित्यरूप पार्था. जो देह या संघात या विषयांच्या तावडीत सापडत नाही, विषयाला सुखी किंवा दुःखी करू शकत नाहीत, विषय यांचा उपभोग घेत नाही, ह्याला विषयाची चटक आणि सवय लागत नाही. ज्या माणसाला विषयाची चटक सवय लागत नाही म्हणजे विषय याला उपभोगीत नाही, तावडी सापडत नाही. पार्था, अनेक लोक तंबाखू सोडू शकत नाही का? विषयाने त्यांना तावडीत घेतलंय. गुटखा सोडू शकत नाहीत, विषयानं तावडीत घेतलंय. ताडी नाही, दारू सोडू शकत नाहीत, नॉनव्हेज सोडू शकत नाहीत का? ड्रग्स अडिक्ट होतो, सोडू शकत नाही. त्याचं कारण विषयाने त्याला तावडीत घेतलंय आणि विषय भोगायलेत त्या शरीराला. शरीराचा भोग विषय भोगायलेत आणि हा गुलाम आहे, गुलाम आहे, विषयांचा गुलाम. पण हा तावडीत सापडत नाही, उपयोग घेतो आणि संपवतो. तो साधक पूर्ण ब्रह्मरूप आहे, काही वाटत नाही. हे पहा, अर्जुनाला देखील भगवान, मी म्हणालो तो उदाहरण सांगावं वाटायले. अर्जुनाला देखील भगवान सांगतायत, अर्जुना तू युद्ध कर, पण विकार रहित असताना युद्ध कर. जसे भोग आपल्याला भोगतात तसे विकारही आपल्याला भोगतात. मनाला, बुद्धीला आणि शरीराला विकारही भोगतात. विकार कोणते? राग, द्वेष, लोभ, मद, मोह, मत्सर. युद्ध करायला अर्जुनाला सांगितलंय, पण युद्ध करत असताना ते धर्मयुद्ध झालं पाहिजे. धर्मयुद्ध कशाला म्हणतात सांगतो. धर्माच्यासाठी जरी धर्मयुद्ध असेल
तर युद्ध करत असताना योद्ध्याचं कर्म धर्माप्रमाणे पाहिजे, लक्षात घ्या. कॉज जरी धर्म असेल, उद्देश जरी धर्म असेल, रिझन जरी धर्म असेल, धर्माची प्रतिष्ठापना असेल, तरी योद्ध्याचं कर्म हे धर्म झालं पाहिजे, तर ते धर्मयुद्धाला पूरक होतं. कसं उदाहरण देतो. अर्जुनाला विषाद निर्माण झाला होता, दुःख निर्माण झालं होतं, आसक्ती निर्माण झाली होती. विषाद दुःख म्हणजेच विकार, आणि विकार एकदा वाढले ते धर्मयुद्ध होत नाही. दुःखाने भांडणं, दुःखाने युद्ध करणं. युद्ध बनल्यानंतर एक द्वेष येत असतो, राग येत असतो. राग, क्रोध येत असतो. हा क्रोध जर आला तर धर्मयुद्ध नाही. कारण ज्या वेळेस हिंसा करायला सांगितलेली आहे पण अहिंसा झाली पाहिजे, तिथे क्रोध येता कामा नये. लक्षात घ्या. म्हणजे युद्ध करते वेळेसही क्रोध नको, नंतरही नको, आधीही नको. केवढं अवघड आहे. अशी अवस्था, त्याला परमिशन आहे. कारण अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं होतं, मेला पुढे येईल, मला वाटतं मेला तर स्वर्ग मिळेल. तू मेलास ना, स्वर्ग मिळेल. आणि हारलास तर नाही, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य मिळेल. मोक्ष म्हटलं का हो? म्हणून अर्जुन चालाक होता. अर्जुन मला भगवंत असं का, स्वर्ग कशाला, पुन्हा खाली यायला का? त्यावेळेस सांगेल, मेला तर स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर महितळ मिळेल, महिपती होशील. पण मोक्ष म्हटलंय का, कैवल्यपद प्राप्ती म्हटलंय का? म्हणून अर्जुन म्हणाला, अच्छा अच्छा अच्छा, असं का? गांजर दाखवलं आम्हाला मोक्षाचं, आपल्या स्वर्गाचं. अरे स्वर्ग म्हणजे तरी काय, पुन्हा खाली यावं लागतं, उपभोग घ्यायचा विषयांचा आणि खाली पडायचं. एक मोठं सुख आहे तिथे, एवढंच. इथे जे सारखं दुःख येतं नंतर सुख मिळतं, तिथं नेहमीच सुख असतं, एवढाच फरक आहे. इथे छोटं सुख मिळवण्याकरता महादुःखाचे प्रयत्न करावे लागतात. 10,000 रुपये पगार घेण्याकरिता, मिळवण्याकरिता 30 दिवसाचे 8 तास रोज कष्ट उपसावे लागतात. तेव्हा 10,000 रुपये मिळतात. तिथे फुकट मिळतात. काही नाही, सगळं मज्जाच मज्जा, काही भानगड नाही, एवढंच. पण शेवटी पता नाही खाली, पुन्हा खाली डिच्चू दिले जातो. मग तो म्हणतो असं नको, म्हणून भगवंताला गीता सांगावी लागली. हा टेम्पररी सांगितल्याने, थातूर मातूर काही सांगितल्याने ऐकणार नाही आहे भगवंताला, लक्षात आलं. पण भगवंत पुढे सरकवतात त्याला. एक उदाहरण जे मी सांगत होतो ते हे, म्हणून भगवद्गीता जन्म झाला, भगवद्गीतेचा. खलिफा उमर, मुसलमान धर्मातले खलिफा, फार मोठे संतही होते आणि योद्धेही होते. धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी खलिफा उमरनी तलवार हातात घेतली. सांगत राहिले, ऐकत नाही तर मग तलवार हातात घेतली. एकदा सांगत असताना एक विरोधक प्रचंड असा आला समोर आणि युद्ध सुरू झालं. खलिफा उमर त्याच्याशी भिडले, तलवारबाजी झाली. तो हरला, यांनी त्याला खाली पाडलं आणि त्याच्या छातीवर बसून, लक्षात घ्या, छातीवर बसून तलवार अशी मारणार.
मुंडकं कापणार. तितक्यामध्ये त्यांनी सहज शिवी दिली. एक शिवी आसडली खलिफा उमरला. खलिफा उमर गपचूप उठले शांतपणे, त्याला सोडून दिलं. मॅनमध्ये तलवार ठेवली. मॅनमध्ये तलवार ठेवली आणि मॅनमध्ये तलवार ठेवल्यानंतर आले. तो उठून उभा राहिला ना. बाकीचे सगळे म्हणायला लागले, अहो खलिफा तुम्ही काय केलंय? त्याला सोडून दिलं, त्याला मारायला पाहिजे होतं, तो दुश्मन आहे, आणि तुम्ही एकदम उठले आणि पुन्हा शांत आहेत. ते म्हणाले, याच्याकरता मी शांत आहे, मला त्यांनी शिवी दिल्याबरोबर राग आला म्हणले. लक्षात घ्या, शिवी दिल्याबरोबर नाही तर मी मारून टाकलं असतं त्याला. मला राग आला. मी युद्ध खेळते वेळेस राग नव्हता. तलवार उगारली त्यावेळेस मी रागात नव्हतो. त्याला मारणार त्यांनी शिवी दिल्याबरोबर मला राग आला आणि रागाच्या भरात मारलो असतं तर पाप लागलं असतं. हिंसा आणि अहिंसा. आणि म्हणून रागाच्या भरात न मारता आता उठलो, शांत झालो, आता राग गेला, आता पुन्हा त्याच्याशी भिडायला मी तयार आहे. आता भेटतो, पुन्हा तलवार काढतो, कारण राग गेलाय. विकारांच्या मध्ये देखील जरी तुम्ही धर्मयुद्ध केलं, कर्म कुठलंही केलं आणि विषय किंवा तुम्हाला विषयाने उपभोगलं, दोन्ही दृष्टीनं पाप लागतं. आणि ब्रह्मस्वरूप व्हायचं असेल तर काहीही करा, विकार रहित आणि आसक्ती भोग रहित स्थिती, तो म्हणजे ब्रह्मरूप आहे. समज जरी तो खात असेल, पीत असेल, व्यवहार करत असेल, विषय भोग उपभोगीत असेल, तरी तो ब्रह्मरूप आहे म्हणून समजा. म्हणून अशा माणसाला ओळखणं कठीण आहे, फार बारकावा लागेल. ओगी ड्रेस घातलेत आणि तो संत पण करीत फिरतोय, बंबम करीत, म्हणून तो संत आणि सिद्ध खोट आहे. आपल्या बुद्धीची ती अपरिपक्वता असेल. तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. तो साधक पूर्ण ब्रह्मरूप आहे असे ओळख. गुरुगम्य युक्तीने भक्तीने शरीर परमाणू निरामय अमाई बनतात, म्हणून तो देहच ब्रह्ममय होतो. प्रत्येक ॲक्शन ब्रह्मरूप झाली पाहिजे. भले हिंसा करावी लागेल, भले अहिंसा करावी लागेल, भले व्यावहारिक कर्म करावे लागतील, भले ब्रह्मकर्म करावे लागतील किंवा वैदिक कर्म करावे लागतील. सगळ्यामध्ये क्षणोक्षणी भाव कसा पाहिजे आणि भोग कसे उपभोगले पाहिजे हे मागच्या उवीत मी सांगितलं. आता पुढे सरकतो. असं व्हावं अर्जुनाला भगवान सांगतायत, ज्ञानेश्वर भगवान आपल्याला सांगतायत. सोळावा संस्कृत श्लोक भगवद्गीतेचा. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता, उभयोरपि द्रष्टोंतम स्तमन्नयोस्तत्वदर्शवी. अविद्यमान पदार्थाचा भाव नसतो, विद्यमान पदार्थाचा अभाव नसतो. या दोहोचाही अंत शेवट तत्वदर्शी यांनी पाहिलेला आहे. नाही अस्तित्व मिथ्यास नसे नाशही सत्यास, दोन्ही याहून समक्ष तत्वदर्शी देती साक्ष. बाप्पासाहेबांचा श्लोक अर्थाचा त्या संस्कृत श्लोकावरती ते भाष्य आहे. आता माऊलींच्या उभ्या. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक,
जे विचार परलोक ओळखती. आता अर्जुना, मी तुला आणखी काही एक सांगणार आहे, ते ऐक. जे लोक परब्रह्माचा विचार करीतात ते हे तत्व ओळखतात. या पुढील वर्णन आत्मानुभवी समजू शकतात, पण विचारवंत लोक त्या खुणा अनुभव घेण्यासाठी लक्षात ठेवतात असा भाव आहे. तर अर्जुना, काही एक सांगेन मी ऐक. एक विचार भगवान म्हणतात, अर्जुना मी तुला सांगतोय ऐक. ज्ञानेश्वरी आपल्याला सांगतात ऐका. जे विचार परलोक ओळखती. काही लोक श्रवण भक्तीतून विचाराने पूर्णपणे जाणून घेतात की कसं कर्म करावं. जसं मी तुम्हाला कर्माचे प्रकार सांगितले, कर्माचे प्रकार नाही सांगितले, भोग भोगण्याचे काही प्रकार तुम्हाला मी सांगितले, कसं भोगावं मागच्या ह्याच्यात. म्हणून एक सांगणार आहे, परब्रह्माचा विचार करतात, परब्रह्म स्थिती कशी यावी याचा जे विचार करतात, विचाराने का असेना जे जाणून घेतात किंवा खुणा ओळखतात, परब्रह्म स्वरूप व्यक्ती कसा असतो ह्या खुणा ओळखतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या आपल्या देहाच्या व चराचराच्या देहाच्या खोळीत परमाणू परमाणू व्यापलेले चैतन्य गुप्त आहे, सुप्त आहे. ते पंचतत्वाचा अनुभव घेतलेले संत स्वीकारतात, उपासितात. तत्वदर्शनात आत्मदर्शनम असा क्रम आहे. पंचभूत जयानंतर हे अतींद्रिय अनुभव येतात. या उपाधी माझी गुप्त. उपाधी म्हणजे देह. देहाला उपाधी म्हटलेलं आहे. आत्म्यावरची खोळ, जीवात्म्यावरची खोळ म्हणजे हा देह आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. आपल्या ह्या देहामध्ये मूळ चैतन्य प्रमुख आहे. चेतना आपण आपल्या देहाला सजवतो, बाहेरून नटवतो, थटवतो. ब्युटी पार्लरपासून ड्रेस डिझायनिंगपर्यंत आपण सगळं काही करतो, पण बाह्य शरीराला. पण आतमध्ये जे चेतन तत्व आहे त्याची आपण हेळसाळ करतो. अहो, नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि तो मेला. काही जण गेले, रडायला लागली जोर जोरात, नेऊ नका हो, नेऊ नका हो. तिरडी बांधली, न्यायला लागले, नेऊ नका हो, नेऊ नका हो. काही होते जरा खट्याळ, ठीक आहे ठेवून द्या म्हणले. बाई फार म्हणते 2-3 दिवसानंतर जाळू. लगेच ती म्हणते नाही हो, घेऊन जा, घेऊन जा. चैतन्य गेलं, शरीराला कोणी विचारित नाही. मी गमतीनं एकदा असंही म्हणालो होतो, किती नवऱ्यावर ते प्रेम असलं आणि कवटी किंवा एखादा हाताचा हाडूक, हाड ते जर आणलं, बाईला म्हणले नवऱ्याची आठवण म्हणून उशाला ठेवा, ठेवील का हो? नाही तर तिच्या पलंगाच्या वरच ते समजा लटकवलं, ते सगळे हाडकाची ही पिशवी 12 दिवसानंतर नेऊ, तोपर्यंत राहू दे. झोप येईल का तिला? प्रेम नवऱ्यावर आहे, हाडकावर नाही आहे, कवटीवर नाही. चेतनेवर ते प्रेम होतं. चेतनेचं चेतनेवर प्रेम. आणि ज्या बाया स्वतःची चेतना, अंतर्चेतना क्षीण करून घेतात, अकाली प्रौढत्व येतं, जवानीमध्ये वृद्धत्व दिसू लागतं, नवऱ्याचं लक्ष विचलित होतं. बोंब मारण्याचं काय कारण आहे?
सांभाळलं नाही चेतना, किंवा जो नवरा चेतना क्षीण होतो त्यालाही कोणी विचारत नाही, बायकोही विचारत नाही. टपराड दिसायला लागतात. फार सुंदर शब्द आहे, कुठून आला कोणाला माहीत. त्याला प्रतिशब्दच सापडत नाही. काही काही शब्द इतके चपखल असतात ना, त्याला प्रतिशब्द नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत. ह्या देहामध्ये सेलमध्ये चेतना भरलेली, भगवंताचा अंश चेतन शक्ती भरलेली आहे. चेतना जेवढी प्रबल असेल, विकसित अवस्थेत असेल, त्यावेळेस त्या माणसाला सगळेजण विचारतात. रसरशीत यौवन असतं तोपर्यंत सगळे विचारतात. पण आजकाल वाईट झालंय. इतक्या अवस्था आहेत लहानपणच्या. कुमार, बालवय, कुमारवय, त्यानंतर यौवन, प्रौढावस्था, वृद्धावस्था. बालवय ठीक आहे. कुमार वयानंतर ते कुमार इतका विषयांचा आहारी जातो, त्याचं यौवन केव्हाच म्हणजे यौवनात येण्यापूर्वी त्या कुमाराचा देह नाजूक असतो. नाजूक देह आणि अपरिपक्व मन, अशा अवस्थेमध्ये आज कुकर्मामध्ये ही माणसं, हे कुमारवय रत होत चाललेलं आहे. यौवन संपत चाललेलं आहे. यौवनामधली चेतन शक्ती अति प्रचंड असते. ती वाचवून, संयमित ठेवून, विशिष्ट विनियोग करून तपश्चर्येच्या माध्यमातनं म्हातारपणी यौवन प्रगटावं, ते यौवन म्हातारपणापर्यंत टिकावं, किंवा म्हातारे अवस्थेपर्यंत राहावं, अशी स्थिती यावी, असा प्रयत्न करायला पाहिजे. असा होत नाही. यौवनच आता संपत चाललंय. कुमार वयामध्ये मिक्स आणि अकाली प्रौढत्व, वीक झालेली पोरं, अफाट सेक्स, अनकंट्रोल सेक्स, कामजीवन, तसेच विचार, तसेच आचार संपत चाललाय. यौवनच संपत चाललंय. आणि नंतर म्हातारपणात करू म्हणतात, काही होणार नाही. चैतन्याची प्रचंड ऊर्जा ज्यावेळेस उसळते, त्याच वेळी सगळी कामं करावी लागतात. यौवनामध्ये प्रचंड तपश्चर्या, त्याच्यामध्ये फार काही गोष्टी आहेत चेतनेच्या. चेतना ऊर्जित अवस्थेत आणणे, उफाण, जसं समुद्राला एक भरती येते तशी ती वाढवणे, भरती आणणे, ज्याच्यातनं सत्कर्म, चांगली कर्म उत्पन्न करणे, भावसंवेदना विकसित करणे, भावभक्ती निर्माण करणे, अनेक गोष्टी आहेत ह्या करायच्या असतात. आणि नेमका तोच काळ आपण संपवतो विकारांच्या मध्ये आणि भोगविषय भोग भोगण्यामध्ये. इंद्रियांची ही ऊर्जा यौवनावस्थेमध्ये, अपरिपक्व अवस्थेमध्ये नष्ट करण्यात येईल. आजचा युवक आणि युवती यांच्या मागे लागलेले आहेत. या उपाधी माझी गुप्त, हे गुप्त चैतन्य नष्ट करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या आपल्या देहाच्या खोळीत परमाणूत व्यापलेले चैतन्य गुप्त आहे, सुप्त आहे.
ते पंचतत्वांचा अनुभव घेतलेले संत स्वीकारतात तत्वज्ञ. हे चैतन्य पोरांना ओळखू येत नाही. सळसळतं तारुण्य विषय भोगांकडे लावतात, कारण हे ओळखत नाहीत याची किंमत किती आहे. करोडो करोडो जन्म ज्याच्यासाठी ओवाळून घेतले, ज्याच्यासाठी कष्ट भोगले, ते चैतन्य काही वर्षात आम्ही समाप्त करतो, ज्यामुळं रोगी शरीर, रोगी काया, रोगी मन सगळं घेऊन आम्ही कसे बसे जगत असतो म्हातारपणामध्ये आणि यौवनामध्ये देखील. ही गोष्ट कोण ओळखतं? सध्याचा तरुण ओळखत नाहीये आणि साधकही बरेचसे ओळखत नाहीयेत. आपल्या आयुष्याच्या प्राणांचं मोल, चैतन्याचं मोल करोडो जन्म ओवाळून तुम्ही टाकलेले आहेत, लक्षात घ्या. करोडो जन्मापासून फिरतायत, अजूनही डोळे उघडत नाही, कारण चैतन्य, त्याची किंमत कळलेली नाही. ती कळली तत्वज्ञाना. तत्वज्ञ म्हणजे ते संत ज्यांना त्याचा अनुभव आला. तत्वज्ञ, तत्व, पंचतत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ह्या पंचतत्वांचा ज्याने अनुभव घेतला. तत्वज्ञाचा अर्थ लोकांनी असा लावलाय की जे पोथ्या पुस्तकं वाचून तयार झालेत अर्थासाठी, ते म्हणजे तत्वज्ञान. तत्व, पृथ्वी तत्वाचा जय ज्याने करून घेतला त्याला तत्वज्ञान म्हणतात. पृथ्वी तत्वाचं ज्ञान झालं, जलतत्वाचं ज्ञान झालं म्हणजे अनुभव आला, तेज तत्वाचं ज्ञान झालं, आकाश तत्वाचं ज्ञान झालं, वायू तत्वाचं ज्ञान झालं, म्हणजे तत्वज्ञान झालं. पोथ्या पुस्तकांच्या शब्दातले अर्थ कळाले म्हणजे तत्वज्ञान चूक आहे, ते शब्दज्ञान आहे. याला तत्वज्ञान म्हणतात. ते तत्वज्ञ संत ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आला, पृथ्वीतत्व ज्यांनी जिंकलं, जलतत्व ज्यांनी जिंकलं, वायुतत्व ज्यांनी जिंकलं, आकाशतत्व ज्यांनी जिंकलं, जलतत्व ज्यांनी जिंकलं, परमाणू आणि ती चैतन्य शक्ती दोन्हीवर ते कंट्रोल आला. मग भगवान ज्ञानेश त्याच्यात येतात, नामदेव येतात, एकनाथ येतात, ही सगळी संत आहेत. महावीर येतात, बुद्ध येतात, शंकराचार्य येतात, विवेकानंद येतात. काही लोक फार जगलेत आणि काही लोक फार कमी जगलेत. ही संत मंडळी, कमी जगणाऱ्यांमध्ये निघून गेलेल्या मंडळीमध्ये 21 वर्षात ज्ञानेश्वर, 32व्या वर्षात भगवान शंकराचार्य, 40व्या वर्षात विवेकानंद, एवढा विश्व गाजवणारा हा महामानव वयाच्या 40व्या वर्षी निघून गेला. 42व्या वर्षी तुकाराम. फार नाही जगली माणसं, पण काही काही संत फार जगली. त्याच्यात एक नागाबाबा आहेत, तेलंग स्वामी आहेत, 300 वर्ष जगली. आपापला चॉईस आहे जगण्याचा. काही नाही वाटतं का रे झालं संपलं चला, काही राहिले. 300 वर्षापर्यंत काही काही जगलीत. काहींनी चॉईस घेतला, नको आम्हाला नाही राहायचं, निघून गेली. बाप्पासाहेब 96 वर्षापर्यंत जगले. 60व्या वर्षी मिळालं, 96 वर्षापर्यंत राहिले. आता राहायचं नाही म्हणून त्यांनी तारीख दिली, बस ह्या शरीराने आता नाही राहायचं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती.
तत्वज्ञ संत ज्यांनी तत्वांचा अनुभव गेला, प्रतितत्व जय करण्याकरिता चेतना शक्तीचा अनुभव ज्यांनी घेतला, जलतत्व जय करण्याकरता घेतला, ह्या पूर्ण तत्वांचा अनुभव ज्यांनी घेतला त्यांना त्याची महती, त्याची किंमत माहीत असते. अहो, जलतत्व जर तुम्ही जिंकलं, पाण्यावरून चालता येतं. पैसेवाले व्हाल. जलतत्वाची उपासना, तेज, कांती, तेज आणि कांती विलसत असते. लख लख लख. तूप खाल्ल्यानंतरचं तेज नाही. अनेक महाराज तूप खातात, खूप ढेरी खूप असते. काय तेजस्वी महाराज आहेत, तुपाचं बाहेर आलंय. आणि स्वतःला डायबिटीस असतो. उगीच वाटत राहतं काय तेजस्वी आहे महाराज. तूप खाल्लेला महाराज नाही. तेज, चैतन्य असं उसळलं पाहिजे बाहेर. त्यांना कळतं बरं का चैतन्याची महती. आपल्याला कळत नाही म्हणून झोपलेले आहेत, आम्हाला वेळ नाही. ज्ञानेश्वरीला नित्य नियमाने येणारे 8च जण असं परवा निघालं. संख्या आपली भरपूर आहे, 70, 80, 90 पर्यंत असते, 60, 70, 80 पर्यंत. पण आलटून पालटून कधी ते आले, कधी ते आले, कधी ते गेले, कधी हे राहिले. चैतन्याची महती माहीतच नाही. फॉर्मॅलिटी कंप्लीट काही काही जण करतात. समजा देव असलाच, उगाच नाराज व्हायचा, चला. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत त्यालाच म्हटलं जे तत्वज्ञ आहे. तर तत्वज्ञान ज्यांना अनुभवातनं मिळालेलं आहे. ड्रेस वेश घातला म्हणजे संत खोट आहे. सलिली पय जैसे. आता इथे सांगत नाही कोणकोणत्या उपासना केल्यानंतर त्याची स्थिती काय होते. एक नमुना दाखवला होता तुम्हाला. सलिली पय जैसे, एक होऊनी मिनले असे, परी निवड होणी राजहंसे वेगळे कीजे. सलिली पय जैसे, एक होऊनी मिनले असे. पाणी व दूध जसे एकरूप होऊन मिसळलेले असते, तसे आत्मा अनात्म वित्त मिसळले आहे. त्यातील दूध राजहंसाने जसे निवडून वेगळे करून घ्यावे, तसे देह विज्ञानात आत्मा निवडून पाहावा, मग उपासावा. वाईट आणि चांगल्या गोष्टीचा संगम असतो. आता दुधात पाणी बरेच दिवसापासून मिसळतात असं वाटायला. 750 वर्षापूर्वीची ओवी आहे. म्हणजे त्याही काळात दुधात पाणी होतं. उगीच आपण नावं ठेवायचे आपल्याच काळाला असं काही नाही. दुधामध्ये समजा पाणी मिसळलं, जरी एकरूपता असली तरी राजहंस काय करतो, हंस दूध पिऊन टाकतो, पाणी तसंच ठेवतो. त्याप्रमाणे अनात्मा आणि आत्मा दोन्ही या शरीरात आहेत. अनात्म गोष्टी वाईट गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. चेतन तत्व आहे आणि काही नष्ट करणारही तत्व आहेत, विकार आहेत. तुम्ही राजहंस व्हा. अर्जुना, तुझा जीव राजहंस बनव आणि तेच आत्मतत्व घे, अनात्मतत्व सोडून दे. आणि मग उपासना कर. उपासना करताना देखील वाईट आणि चांगला भाग प्रत्येक वेळेस पाहावा लागेल. साधना करताना देखील कशी नाही चालणार साधना. राजहंस बनून साधना करा, उंदीर बनून नाही, मांजर बनून नाही. राजहंस. की अग्निमुखे किडाळ, तोडोनिया चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. किंवा धातू शुद्ध करणारे अग्नीच्या हिनकस सोने पुन्हा पुन्हा तापून हीन जाणून शुद्ध टाळून केवळ शुद्ध सोने जसे निवडून काढतात,
त्या काळात सोनारांची दुकानं दिसतात, मानमाऊली बहुतेक पाहत बसले असावेत. सोनं शुद्ध करण्याकरिता तांब, पितळ, काय काय धातू त्याच्यात असतात, पुन्हा पुन्हा तापवावं लागतं त्या मुशीमध्ये. त्या काळात असेल पद्धत. आणि शुद्ध सोनं येतं, खराब सोनं, खराब माल खतम करतात. तसा हा देह सोन्यासारखा करायचा, खराब माल संपवायचा. आपण उलट करतो. सोन्यासारखा देह किती खराब करता येईल याची ट्राय करतो. ट्राय आम्ही जगतोय कसे, सोन्यासारखा देह जास्तीत जास्त किती खराब होईल. न आवडणारे पुरुष आणि बाई पाहिली की ज्यांचे चेहरे पाहू वाटत नाहीत, ज्यांची कातडी पाहू वाटत नाही, समजायचं देह खराब करून टाकलाय, खराब करून टाकलाय. आणि काही लोकांना पाहत राहावं असं वाटतं. लोभस व्यक्तिमत्व, चेतनेचा बहर. अग्नीमध्ये टाकल्यानंतर सोनं शुद्ध होतं. तसे निवडून काढतात. तसे ज्याप्रमाणे चित्तशक्तीच्या मुशीत योगाग्नीने देहाची आटणी करून शेवटी आत्मरूप शुद्ध सोनेच उरते. ज्ञानेश्वरी म्हणजे देहाच्या मुशीत अग्नी पेटून, मुश म्हणजे त्या मुशीमध्ये सोनं टाकत असत आणि त्या मुशीला अग्नी देत असत, म्हणजे ते सोनं शुद्ध राहील, खराब माल संपेल. तसं ही मूस आहे सोनाराच्या भाषेत. आणि त्याच्यात आत्मा टाकलेला आहे. अनात्मा आणि आत्मा. अनात्मा संपवायचा योगाग्नी एवढा वाढवायचा साधनेतनं, केवळ चेतन देह झाला पाहिजे. अचेतन देह, अनात्मा, विकार, किडाळ सगळे संपले पाहिजेत. सगळे विकार, सगळेच दोष, सगळं संपलं पाहिजे. देह होय सोनियाचे, सोन्यासारखा देह 6व्या अध्यायात भगवान ज्ञानेश म्हणतात. देह होय सोनियाचे, सोन्यासारखा देह आत आणि बाहेर सारखा करायचा आहे. आपला आत कसा आहे? आत काय काय? डायबेटीस, अस्थमा, बीपी, हार्ट, संधिवात, सगळे रोग असतात. आत देह असा. घामाला वास, युरिनला वास, संडासला वास, तोंडाला वास, सगळी घाण, असा देह ज्ञानेश्वरीच्या कामी नाही. समजा कामी असेल तरी तो शुद्ध करून घेतला पाहिजे. साधना म्हणजे सोन्यासारखा देह करणे, निरोगी काया करणे, स्वर्णमय देह झाला पाहिजे. बस ज्ञानेश्वरीचं एकच साधन आहे. जसा दिला होता तुम्हाला लहानपणी तसा करणे, तसा करणे. योगाग्नीने देहाची आटणी करून शेवटी आत्मरूप सोने शुद्ध उरते. पूर्ण परब्रह्म रूप काया झाली पाहिजे. आत फक्त पूर्ण ब्रह्म. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. हरी रूप भगवंताचं जसं अंग आहे तसं झालं पाहिजे. भगवंताची काया जशी आहे तशी झाली पाहिजे, तर तुम्ही भक्त भगवान झाले. भगवंताला डायबिटीस नव्हता, तुम्हाला नसला पाहिजे. भगवंताला अटॅक कधीच आला नाही, आपल्यालाही आला नाही पाहिजे. आणि जर हे सगळं असेल तर भगवंत कधी स्वीकारणार नाही. देव निरोगी आणि भक्त रोगी, मेळ बसेल? तुम्हाला एक मुलगी आली,
चालून. तुम्हाला म्हणजे आपल्याला कोण देईल? काही नाही म्हणले, तिला डायबिटीस आहे, थोडा BP आहे, चालेल? आपल्याला ती चालत नाही, देवाला भक्त चालेल का हो? आणि एखाद्या पोरीला विचारलं, नवरा चांगला आहे बरं का, तुझी फार अगदी सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी आहे, तुझ्या भावना भावसंवेदना सगळं काही पाहिजे, मग काय? 3-4 प्रकारचे रोग आहेत, चालेल? देवाला सांगितलं भक्त आहे, पण असं चान्सेस इतके आहेत. कोणी दोस्ताना देखील करणार नाही, देव कसं करील तुमच्याशी? शुद्ध सोने राहते. बस ज्ञानेश्वरी म्हणजे ह्या देहामधले आतील सगळे देह निरामय अमाई सोन्यासारखा करून किडाळ रूप जाळून टाकून शुद्ध सोनं उरवायचं, ब्रह्मरूप सोनं उरवायचं. ब्रह्ममय काया झाली पाहिजे, ब्रह्ममय मन झालं पाहिजे, ब्रह्ममय बुद्धी झाली पाहिजे. देव काया, देव मन, देव शरीर, आणि आपण देव झालं पाहिजे. बस ज्ञानेश्वरीचा अभ्यास एवढाच आहे. ना तरी जाणवेचिया आयणी करिता दधी उसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. किंवा अनुभवी बुद्धीमुळे दही घुसळून शेवटी जसे लोणी निघालेले पाहतो, तसे हंसची जाणीव आहे. आता परमहंस पद मिळविण्यासाठी चतुर बुद्धीने योगयुक्ती वापरून शेवटी देहवर आत्माच दिसतो. ना तरी जाणीवेचिया आयणी, जाणीवेचिया आयणी, जाणीवेचिया अनुभवाच्या दृष्टीने, जाणलेल्या दृष्टीने, अनुभव आलेल्या दृष्टीने. आयणी, आयणी, आयन म्हणजे बुद्धी. ज्या बुद्धीने अनुभव घेतलेला आहे ती बुद्धी. ना तरी जाणीवेची आयणी करिता दधी कडसणी. दही घुसळल्यानंतर लोणी बाहेर येतं, तसंच आपल्याला ज्ञानेश्वरीच्या साधकांना करावं लागेल. हे सगळं मंथन करायचं आणि नवनीत बाहेर काढायचंय परब्रह्म रूप. यालाच ब्रह्म बाहेर, शिल्लक ब्रह्म ठेवायचं, बाकी सगळं संपून टाकायचं. दही घुसळून नवनीत काढायचं. गोकुळ घुसळून कृष्ण काढायचा आहे. कृष्ण किंवा अनुभवी बुद्धीमुळे दही घुसळून शेवटी जसे लोणी निघालेले पाहतो, तसे हंसची जाणीव आहे. आता परमहंसपद पिळविण्यासाठी चतुर्बुद्धीने योगयुक्ती वापरून शेवटी देहवर आत्माच दिसतो. संपूर्ण देहामध्ये आत्मा प्रगटला पाहिजे, अनात्मा सगळा संपला पाहिजे. विषाक्त भाव, विषाक्त शरीर, विषाक्त मन, विकारमय मन, विकारावस्था, दोष, त्रिदोष, त्रिमल सगळे संपले पाहिजे. ऋषभदेवांच्या विष्ठेला मागे मी सांगितलंय, ओवीमध्ये आलंय. जैनांचे प्रथम तीर्थंकर ऋषभदेवाच्या विष्ठेला भागवतमध्ये भगवान व्यासांनी केलेलं वर्णन आहे. सुगंध येत होता. संडासमध्ये आपली लॅट्रिन आपण थोडा वेळ देखील ठेवीत नाहीत, आपलीच. आणि ऋषभदेवांच्या याला विष्ठेला सुगंध होता. किती ब्रह्ममय काया झाली असे, किती ब्रह्ममय झाली. लक्षात घ्या, याला म्हणतात सोन्यासारखा देह.